कोरोना म्हटले की आजही जग भयभीत होत आहे। या जागतिक महामारीने कित्येकांना संपवले, अनेकांना देशोधडीला लावले, होत्याचे नव्हते केले। आता कुठे या सावटातून जग सावरत असताना पुन्हा एकदा एक बातमी उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे। ह्यूमन मेटॅप्युमो व्हायरस HMPV हा RNA व्हायरस आहे, जो न्यूमोराइड कुटुंबातील आहे। या विषाणूमुळे श्वसन संक्रमण होत जाते, ज्याची लक्षणे सहसा सर्दीसारखी असतात। हा रोग सामान्यतः सौम्य असतो, परंतु यामुळे न्यूमोनिया सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात। नमस्कार, मी अश्विनी, आपण बघत आहात शंखनाद। गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये ह्यूमन मेटॅप्युमो व्हायरस म्हणजेच HMPV हा व्हायरस जगभरात धुमाकूळ घालत आहे। अशातच भारतात देखील याचे काही रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे। केंद्र आणि राज्य सरकार या नव्या व्हायरसवर उपाययोजना करण्यासाठी पावले उचलत आहेत, त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्य विभागाने केले आहे। प्रामुख्याने लहान मुलं आणि वयोवृद्ध व्यक्ती या व्हायरसच्या विळख्यात अडकतात, तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत आहे। व्यक्तींमध्ये सर्दी, खोकला, ताप यासारखे लक्षणे दिसून येत आहे। लहान मुलं आणि वृद्ध लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने एकमेकांच्या संपर्कात आल्याने त्यांना या आजारांचा धोका जास्त उद्भवू शकतो। यासाठी कोणत्या गोष्टींची अतिदक्षता घेतली पाहिजे जाणून घेऊया। खोकताना किंवा शिंकताना तोंडावर व नाकावर रुमाल ठेवावा, सॅनिटायझरने वारंवार हात धुवावेत। ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावे, भरपूर पाणी प्यावे आणि अति पौष्टिक अन्न खावे। संक्रमण कमी करण्यासाठी व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या। खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणे टाळावं। टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरापेटीत टाकावा। वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणे टाळावं। आजारी लोकांपासून लांब राहावं। व्हायरल इन्फेक्शन झालेल्या असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये। डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये। यास धोकादायक संसर्गजन्य विषाणूंपासून आपले आणि इतरांचेही रक्षण करा आणि आपली काळजी घ्या। अशाच नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा शंखनाद न्यूज। धन्यवाद।